रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। कथेची सामग्री देहाव सानावरी नको जाऊ देव भंगा। गात्रे माझी पांडुरंगा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणी। आहो स्वामी प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करो प्रणाम। कहो तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुये जिनके पद वंदन करो सत विघ्न अनेक। प्रथम ही गुरु को शीश सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कुलती तुझ लागी। आपुल्या बाळाशी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये यांची केली स्मरण। होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवंत श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा। तहावाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची काभिराम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघोषनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये। काजेने धर्मजित विलाची बडी तो संभाजी जान नवाडी। कावतरला जयाची कुडी तयाशी नमन दंडवत विठाला विठाला।
ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धारायाले दिनजना ब्रह्मादि गद्यांचे वंदिती पाय वै नाम घेता वदने दोष दाती अदृश्य शक्तीनं वास करणारी आईसाहेब मुक्ताबाईची कृपा शक्ती आदिशक्ती मुक्ताबाईची शक्ती अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवान परमात्मा गोड अशा मंगलमय वातावरणात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा चार चरणाचा गोड उत्कृष्ट प्रत्येक वारकऱ्याच्या पाठात असेल किंवा नसेल परंतु चिंतनीय असा अभंग विठ्ठल ज्यांचं नाव मुखात आलं म्हणजे भक्ती डोळ्यासमोर येते. ज्यांचं नाव डोळ्यासमोर आलं म्हणजे मायेची ममता डोळ्यासमोर येते असे श्री संत नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून या मृत्यू लोकात आलेल्या संतांचं गोड असं तोंड भरून वर्णन करतात. अभंग गोड आहे, इतका गोड आहे, इतका गोड आहे की मला असं वाटतं ज्यांचा पाठ नसेल कीर्तन होईपर्यंत जर सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण केलं तर प्रत्येकाचा अभंग मुखोद्गत झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज आम्ही तसं काही करत नाही. कीर्तन झालं की आम्ही कपडे झटकले की घरी निघून जातो. पण तुम्ही काही तसं करणार नाही. तुमचे चेहरे मला सांगतात नाही का. गोड अभंग आहे, गोड आहे, गोड आहे, गोड आहे. किती गोड आहे आपण त्याला चाखून पाहू तेव्हा कळेल की नाही. नुसती मिरची तिखट आहे म्हणजे करी बाबा असं म्हणून चालेल का. नाही मध्ये तिखट आहे हे केव्हा कळेल. तिला घेतली तोंडात दाता खाली दाबली की मग समजेल. विठ्ठल विठ्ठल कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं कृपा प्रसादानं त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. ज्याच्या सत्तेशिवाय तुम्ही आपण चालू शकत नाही. अरे ज्याच्या सत्तेशिवाय या मृत्यू लोकातली कुठलीच गोष्ट शक्य नाही. तुझी सत्याने वेदासी बोलणे तुझिया सत्तेने सूर्यासी चालणे वेदासी बोलाने तुझिया भाव
तुझी बडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. चला पुढे. पर्वती बैसकी न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. वेद बोलत नाही, सूर्य त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे. पावके दहावे, वर्षावे जडे. पाऊस त्याच्या सत्तेशिवाय पडत नाही, झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. अरे एक कीर्तनकार खामगाववरून पिंपळगाव नाथला त्याच्या सत्तेशिवाय येऊ शकत नाही. विठाल मग चराचराच्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. जो या ब्रह्मांडाचा मालक आहे, जो धनी आहे, त्याचा हा धर्ममंडप तुम्ही सजवला. 7 वर्ष तुम्हाला कसली कमतरता नसेल. सांगा बरं एखादं, सांगा सांगा सांगा. महाराज आम्ही 7 वर्षापासून हा मंडप घातला आणि आमचं वाटोळं झालं हो. करेल एखादा माणूस बोटवर? नाही नाही. हा मग तुम्ही म्हणाल महाराज एवढ्या मोठमोठ्या गोष्टी सांगतात, मग एवढं करूनही 8 दिवस खांद्यावर विना घेऊन विनेकरी बाबालाची एकरी 50 किलो कापूस का व्हावा? बरोबर आहे की नाही? हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. हे ज्याचे त्याचे काय भोग आहे. भोग तोड घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. हे कर्माचे भोग ज्याचे त्याचे त्याला भोगावे लागतात. इथं भाग्याचा काही प्रश्न उरला नाही महाराज. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. हा सोहळा, हा धर्ममंडप 7 वर्षापासून सजवला. श्रीमद भागवत महापुराण. काय गोड कथा आहे, काय गोड कथा आहे, काय गोड नियोजन आहे. आणि पर्व काढावर आहे. काय पर्व काढ असेल हो? माघवद्य सप्तमी दिनी प्रकटला योगी महा. भागवत सप्तमीच्या पुण्य दिवशी श्री संत गजानन महाराज शेगावात प्रगट झाले. आणि त्या श्री संत गजानन महाराजांचा हा प्रगट दिनाचा भव्य आणि दिव्य असा सोहळा पिंपळगाव. तर तुम्ही या ठिकाणी 7 वर्षापासून या कथेचा आनंद